नमस्कार. आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रपाल गुडनसिंग सोनटक्के यांना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले. सोनटक्के हे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ येथे सहाय्यक पदावर नोकरी करून 2012 मध्ये रिजनल मॅनेजर म्हणून रिटायर्ड झाले. नोकरीत असताना अनेक गरजूंना व समाजातील विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचे काम केले. तसेच समाजहिताकरिता बेरोजगार युवक युवतींना योग्य ते मार्गदर्शन देऊन आर्थिक मदत देऊन समाजहिताचे काम करीत आहेत व निरंतर करणार. यांच्या साहसिक समाजसेवेला पाहून शासनाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. धन्यवाद. हे मंडळाचं आणि माझंही कर्तव्य होतं. असं करता माझी निवृत्ती झाली 1900. बोला. मी चंद्रपाल सोनटक्के, महात्मा फुले विकास महामंडळामध्ये मी 1979 रोजी आम्हाला सहाय्यक पदावर लागलो. त्यानंतर विविध पदावर काम करता करता लोकांची सेवा करता करता लोकांचे जे अडीअडचणी आहेत, कामं आहेत, ते करता करता मी 2012मध्ये ॲज ए रिजनल मॅनेजर म्हणून मी रिटायर्ड झालो. महामंडळाच्या अंतर्गत जे काही योजना होते, बीज भांडवल योजना, विशेष केंद्रीय सहाय्य योजना, चंद्रपाल सोनटक्के, महात्मा फुले विकास महामंडळामध्ये ऑगस्ट 1979 रोजी सहाय्यक या पदावर रुजू झालो होतो. महामंडळाच्या ज्या दीनदलितांसाठी ज्या योजना होते त्या योजना 100% उतरवण्यासाठी मी जे काम केलं ते प्रत्येक योजनामध्ये, जसं बीज भांडवल योजना आहे, विशेष केंद्रीय सहाय्य योजना आहे, प्रशिक्षण योजना आहे, विशेषतः सफाई कामगारांसाठी जी योजना आहे ते 100% राबविण्याचा मी प्रयत्न केला. आणि ते सर्व कामं शासनाने लक्षात घेऊन आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण या पुरस्कारासाठी माझी निवड केली. त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे. तुमचं निवृत्ती या क्षेत्रामध्ये होते. निवृत्ती कधी झाली तुमची? माझी निवृत्ती सप्टेंबर 2012मध्ये ॲज ए प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून मी अमरावती विभागातून निवृत्त झालो. त्यानंतरची तुमची लोकाभिमुख सेवा किंवा जनमानसापर्यंत कशा प्रकारची तुम्ही सेवा देण्यात आली तुमच्याकडनं? मी या कालावधीमध्ये मी काही संघटनाशी जुळलो आणि व्यक्तिगत जे लोकांची अडीअडचणी होती, जसं शिक्षणाच्या बाबतीत काही लोकांना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याकरता पैसे राहायचे नाही किंवा अडचण भाषाची त्यांना कुठे 10वी नंतर 12वी नंतर काय करावं म्हणून त्यांना गाईड करायचं, त्यांना आर्थिक मदत करायची आणि त्यांच्या एक चांगलं म्हणजे स्टेबल म्हणजे करून करण्याची मदत माझी. कोरोना काळात सुद्धा तुम्ही मदत केली असं बोलले? हां, कोरोना काळामध्ये, कारण की मी बहुजन हिताय या संघाशी जुळलेला असताना बहुजन संघाने हे मदत करण्याचा जो कार्य घेतला होता त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो. आणि त्या काळामध्ये एक 10 ते 12 लोकांना मी किराणा किट आणि काही थोडीफार आर्थिक मदत म्हणजे करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण सर्व नोकरीमध्ये आल्यानंतर मी
शिक्षण घेतलेलं आहे. प्लेन ग्रॅज्युएशननंतर माझी नियुक्ती झाली. त्याच्यानंतर मी MA राज्यशास्त्रामध्ये केला, MA डॉक्टर आंबेडकर थॉटमध्ये केला, MA बुद्धिस्ट स्टडीमध्ये केला आणि DBM केला. PhD साठी तुम्ही म्हटले PhD साठी सुद्धा मी क्वालिफाय झालो. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शेवटची तारीख निघून गेल्यामुळे मी गडचिरोलीच्या गोंडवाना युनिव्हर्सिटीकडे अप्लाय केला आणि तिथून मी क्वालिफाय झालो. या शिक्षण घेण्याच्या किंवा PhD करण्याच्या मागे एकच कारण होता, माझ्या मनामध्ये का आपला समाज हा शिक्षणापासून वंचित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी, दलित वर्गासाठी जे काम केले ते काम आपण शिक्षणाच्या माध्यमातून अवगत करावे आणि सर्व समाजामध्ये जाऊन तळागाळातील लोकांना त्या बाबासाहेबांच्या विचाराबद्दल सांगावं आणि त्यांना आपल्या पायावर कसं उभं होता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला. समाजभूषण पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, याकडे तुम्ही कसं बघता, काय सांगणार? समाजभूषण हा जो शासनाने मला पुरस्कार दिला, ही एक प्रकारची ऊर्जा आहे असं मी मानतो. कारण की या ऊर्जेतूनच मला अजून चांगलं काम समाजाच्या करता येईल असं मी समजतो. हां, आता आठवड्यासारखं वाटत आहे मला आता. बोला. यांना म्हणजे बोलण्यात पहिला आपला परिचय दे. बोला. मी लीलाताई सोनटक्के आहो, यांची चांगली आहो आणि यांना म्हणजे सॅलरीस आलेला होता तरीसुद्धा ते काम करत होते. त्यांना एवढी मदत केली साहेबांना आमच्या की त्याबरोबर व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि काम करायला पाहिजे म्हणून ते आपल्या सगळे जे सांगत होते पहिले म्हणजे त्यांना म्हणजे पॅलरस आला आणि त्याच्यानंतर मग हे झालं, मग बोलता नाही येऊन राहिलं मला. दुरुस्त झाले त्यानंतर झाले त्याच्यानंतर मग त्यांनी सगळं आपला अभ्यास पूर्ण केला. आंबेडकर थॉट केला, बुद्ध स्टडी केली. नंतर मग बाकीचे कामं जे ते होते 10वी-11वी लोकांच्या मदतीला सुद्धा जात होते. लोकांच्या मदतीला जात होते. तरी ते लंगडत जात होते, तरी पण ते काम सोडलं नाही त्यांनी आणि आता बी ते आतापर्यंत करूनच राहिले. म्हणून हे आपला समाजभूषण भेटलं त्यांना.